साईट, स्किन, फील जे येतं, स्मेल. स्किन सो टच. स्मेल, चांगला वास घेणं आणि खाण्याचा वास आल्यानंतर खायची इच्छा होणं. ओके, म्हणजे हा. प्लेजरच आहे ना, एन्जॉय. स्मेल झालं. आणि तू काय म्हणालीस? टेस्ट. टेस्ट. ओके, टेस्टचं तर काय सांगायला नको, की खायची इच्छा होते गोड, ठीक आहे, पण एका गुलाबजामवर होत नाही, मग अजून एक, अजून एक, अजून एक करत गुलाबजाम. पुढं तिसरं टच. 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 टच पण टच. आहे. हा, स्पर्श. ओके, सो त्या बाबतीत पण तेच सांगता येईल आपल्याला. पुढे आय साईट, साईट म्हणजे बघून काय त्यावरती आवडतं. कंट्रोल ठेवणं. कारण आपली म्हणजे तुम्हाला मजा म्हणून सांगते, आपण ज्या आश्रमांमध्ये आताही जातो ना, तर जे गुरु असतात ना, ते जे साधू असतात, मग ते जे आहेत ना, ते व्यक्तींच्या डायरेक्ट डोळ्यात बघत नाही. का? कारण जितक्या ठिकाणी आपण बघतो ना, डोळे बंद करा, ते सगळे छाप आपल्या डोळ्यांमध्ये दिसतात. आणि काही जणांची व्हिज्युअल मेमरी स्ट्रॉंग असते, ते छाप आपल्या डोक्यामध्ये फिक्स होऊन जातात. ओके, तसंच्या तसं ती इमेज आपल्या डोक्यामध्ये येते. आणि जितके इमेजेस तुम्ही गोळा करणार, तितकं तुमचं माइंड हे होतं ना, व्हायब्रेट होतं, तितकी तुमची वृत्ती वाढत जाते ना. म्हणून ते काय करतात लोक, कोणी त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलं की ते खाली बघत असतात. तेही एका ठिकाणी स्थिर करत नाही नजर, खाली नजर हलवत असतात. म्हणजे ते बोलायला सांगतात त्यांना, चेहरा बघत नाहीत ते त्यांचा, कारण चेहरा बघितला की हिस्ट्री तर त्यांना कळते, पण चेहरा बघितला की एक अंदाज येतो त्या व्यक्तीचा. मग त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम मध्ये अडकणं होतं, की ह्या व्यक्तीने असं वागलं तर असं होऊ शकतं. पण ती व्यक्ती, कारण आपल्या साधू लोकांच्या कंट्रोलमध्ये ते नसतं, ते फक्त सांगू शकतात. हे म्हणजे भोंदू बाबा वगैरे तसल्या गोष्टी नाही. आपण फक्त काय त्यांना कसं वागलं पाहिजे, आपण म्हणजे ते साधू त्यांना काय सांगतात, की तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असं आहे की तुम्ही असं वागलं पाहिजे, किंवा तुम्ही साधना करा, मग ही साधना करा, मग प्राणायाम करा, मग मेडिटेशन करा, अशा प्रकारचं सांगतात. मग ते जे असतात ना, आश्रमात राहणारे साधूंचं मी सांगते, जे खूप तपश्चर्या करतात, साधना करतात, आपल्यांमध्ये राहणाऱ्यांचं नाही सांगते मी, हे हिमालयीन साधनांचं सांगते. हिमालयामध्ये का जातात? कारण त्यांना डोळ्यांनी दिसायला नकोय. इथं का तपश्चर्या होत नाही जशी हिमालयामध्ये होती? कारण इथं बघायला खूप आहेत, आपलं माइंड डायव्हर्ट होण्यासाठी इथं गोष्टी खूप आहेत ना. इतक्या गोष्टींची आपण डोळ्यांनी अटॅच म्हणजे कनेक्ट झालो, माइंडनी कनेक्ट झालो, तर आपण कसं डिटॅचमेंट करणार? हिमालयात काय दिसतं? सगळीकडे बर्फच बर्फ असतो. फक्त खाण्यापिण्यापुरती गोष्टी असतात, आणि ते पण सिद्धी प्राप्त झालेल्या असतील तर तेही ते स्वतः कंट्रोल करू शकतात. मग चारही बाजूने फक्त जेव्हा हेच दिसेल, एकच गोष्ट दिसेल, तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी साधना चांगली करू शकता, की काही वासनाच नाहीयेत ना ज्याच्या मागे आपलं मन जाईल. ओके, म्हणून त्या 5 गोष्टींवरती कंट्रोल करणं, त्याला म्हणतात. मग ते रती म्हणजे एन्जॉयमेंट करणे, अविरती म्हणजे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणे. ठीक आहे, सो अविरती इज वन ऑफ द अंतरायास. टू ओव्हरकम दिस, कंट्रोल शुड बी अब्सेन्स ऑफ विरती इज अविरती. ओके, विरतीचा अब्सेन्स असणं म्हणजे अविरती असणं, आणि आपल्याला ते नको आहे. ओके, टू ओव्हरकम दिस, कंट्रोल शुड बी एक्सरसाइज अँड गेन ऑन द ऑर्गन्स. ऑर्गन्सवर म्हणजे सेन्स ऑर्गन्सवरती कंट्रोल आणणं गरजेचं आहे. ना, भ्रांती. भ्रांती इटसेल्फ इज इल्युजन. भ्रांती म्हणजे इल्युजन, जे नाही आहे ऍक्च्युली, गोष्ट अशी जी नाही आहे पण आपण इमॅजिन करतोय. सो भ्रांती म्हणजे कसं, साध्या शब्दात सांगायचं तर या सगळ्यांचं मी एक सिम्पल वर्ड मध्ये तुम्हाला सांगू शकते, पण आपण थोडं रीड करतोय थोडंसं हायर लेवलमध्ये जाण्यासाठी. भ्रांती म्हणजे आपण थोडंफारच अचीव केलं असेल तरी पण एखाद्या व्यक्तीला वाटतं आपण खूप काही अचीव केलंय. आता माझ्यासारखं म्हणजे इगोनेस येतो थोडासा तिथे, की माझ्यासारखी मीच, माझ्यासारखं कोणी असूच शकत नाही. माझ्याकडचं म्हणजे आयनेस मायनेस येतो, इन शॉर्ट म्हणजे मी 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 मला माझं. तो मायनेस जो आहे ना, तो जास्त स्वतःला इगोकडे घेऊन जायला लागतो. सो व्हाईल स्टडिंग योगा, साधका एक्सपिरियन्स व्हेरियस थिंग्स. However, wrong interpretation of such experiences leads the sadhaka to wrong path, stopping his progress. During the study of dhyana, certain sounds are heard or some scenes are visualized. Sadhaka may think that this is awakening of the Kundalini Shakti. हा एक दुसरा व्ह्यू सांगितलाय. कुंडलिनी शक्ती वगैरे असं काही लगेच अवेक करून मिळत नाही. कुंडलिनी कशी आहे, की ती सुप्तावस्थेत तुमच्या स्पाईनच्या एंडला, जिथे तुमचं टेलबोन आहे ना, तिथे ती सुप्तावस्थेत पडली. सुप्त म्हणजे रिकॉईल होऊन निवांत पडलेली आहे. तिला ऍक्टिव्हेट करायचं म्हणजे ती हळूहळू जी ती रिकॉईल, जसं साप कसा वेटोळे घालून बसतो तसं ती असते कुंडलिनी. तिला अवेक करायचं म्हणजे तिला स्ट्रेट करायचं, तिला
स्टिम्युलेट करून तिला स्ट्रेट करायचं आणि ती सगळ्या चक्रांना भेदत 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 असं आपल्या डोक्याच्या सहस्रार चक्रापर्यंत येते आणि अशा व्यक्तीला आपण कुंडलिनी अवेकन झालेली व्यक्ती म्हणतो. सो आपल्याला असं कोणीतरी सांगितलं की या तुमचं कुंडलिनी शक्ती जागृत करून देते आणि मग आपल्याला काहीतरी डोळ्यांसमोर दिसलं की आपल्याला वाटतं अच्छा हे माझं अमुक एक चक्र ऍक्टिव्हेट झालंय, माझं तमुक एक चक्र ऍक्टिव्हेट झालंय. तर ते इतकं सोपं नाहीये आणि अशा शिबिरांमध्ये असं काही करून मिळत नाही. म्हणजे ते तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवून म्हणत असतील की तुमचं कुंडलिनी जागृत झाली आहे, ते इतकं सोपं नाहीये. सो अशा साधकांचा ते फायदा करून घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे रॉंग वेनी योगा इम्प्लिमेंट करतात. हाऊएव्हर these experiences are not awakening kundalini shakti. To believe such a thing is misinterpretation. Many such hallucinations may be experienced. If they are not interpreted by the sadhaka thoughtfully with the help of his guru, they may lead him into the wrong path. ठीक आहे, रॉंग पाथ वरती जाऊ शकतात. म्हणजे असे उदाहरण भरपूर झालेले आहेत. लेवल 2 करताना आम्हाला मॅडमने एक उदाहरण सांगितलं होतं की अशाच एका व्यक्तींमध्ये त्यांचा मित्र एक अडकला होता की त्यांना असं सांगितलं होतं की म्हणजे त्या मॅडमचा मित्र त्या गुरूंकडे गेला होता साऊथला आणि त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक चक्रावरती काम करतो आणि चक्र ऍक्टिव्हेट करून देतो. करत असतीलही ते, त्या लेवलचं त्यांचं चाललं होतं काम. पण स्वादिष्ठान चक्र सगळ्यात खालचं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट झालं, स्वादिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट झालं आणि मणिपूर स्वादिष्ठान चक्रापर्यंत एक ऍक्टिव्हेट झालं. स्वादिष्ठान पर्यंत आल्यानंतर ती कुंडलिनी जी होती ती तिथेच अडकली. म्हणजे काय झाले, तिथून पुढे पासच नाही झाली आणि ओव्हर ऍक्टिव्हेशन ऑफ वन चक्र. आता त्या चक्राच्या दरम्यान तुमचे सगळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि याचे एक्सक्रिटरी ऑर्गन्स येतात. ते चक्र साधारण चक्र हे पुन्हा डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी नाही आहेत. पोस्टमॉर्टम मध्ये कुठेही चक्र वगैरे नाही आहेत आपल्या बॉडीमध्ये. स्पिरिच्युअल लेवलला त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्या. फक्त तिथे काय दिसतात तर खूप साऱ्या नर्व्स एकमेकांना क्रॉस करतात. सो खूप साऱ्या नर्व्स एकमेकांना क्रॉस करतात, त्या पॉइंटला आपण स्पिरिच्युअल आणि सायन्स जर आपण जॉईन केलं तर त्या पॉइंटला आपण चक्र म्हणतो, असं तुम्ही म्हणू शकता. मग तो त्याचा चक्र काय झाला, ऍक्टिव्हेट झाला आणि तिथून पुढे पास नाही झाला आणि मग त्याचं जे बिहेवियर होतं ना हे प्रचंड त्याला त्रासदायी ठरलं. म्हणजे इतका चांगला व्यक्ती होता तो. आणि आमच्या त्या मॅडम ज्यांच्याकडनं आम्ही लेवल 2 केलेला आहे त्याही ग्रेट आहेत. म्हणजे त्यांनाही म्हणजे त्या स्वतः 44-45 वर्षांच्या होत्या, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अनुभव होता. म्हणजे त्या जे सांगतात त्याच्यात तथ्य पण होतं. आणि ती व्यक्ती त्यांच्या योगा जर्नी मधलीच होती. त्यांनी 7-8 वर्षांपासून त्या व्यक्तीला पाहिलं होतं, त्या व्यक्तीला ओळखायचंय आणि अशा कुठल्या तरी आश्रमात जाऊन त्यांनी हे केलं की ओव्हर ऍक्टिव्हेट झाले त्यांचं ते चक्र आणि ते परत मागे येऊच नाही शकलं. अशी व्यक्ती म्हणजे घातक असते जास्त. म्हणजे सेक्स ऑर्गन्स पण त्याच्यामध्ये आहेत आणि ओव्हर एन्झायटी किंवा त्यांना लिटरली बंद करून ठेवायला लागलं होतं एका रूम मध्ये आणि नंतर आफ्टर 1 or 2 months ही डाईड. म्हणजे अशा प्रकारचे पण अनुभव आहेत जे होतात. आणि आता हे जे उदाहरण आहे ते समोरचं आहे. त्यामुळे असं काही कोणी सांगत असेल की आम्ही चक्र ऍक्टिव्हेट करून देतो किंवा आम्ही कुंडलिनी अवेकनिंग करून देतो, इतकं सोपं नाहीये. आपण प्रपंचात राहून इतक्या पटकन त्या गोष्टीपर्यंत जाऊ शकत नाही, त्याला साधना लागतात. असंच आपण पण कोणीतरी मग त्याचे खरंच चक्र ऍक्टिव्हेट झालेले का? मणिपूर पर्यंत स्वादिष्ठान पर्यंत पोहोचला होता. आता त्याच्या गुरुकडून आणि त्याच्या कलिग्स कडून हीच इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि त्यांच्या रिलेटिव्ह कडून एवढीच इन्फॉर्मेशन त्यांना मिळू शकली की त्यांना ऍक्टिव्हेट झालं. सगळ्यात बेस्टचं आपलं मूलाधार ऍक्टिव्हेट झालं, त्याच्यावरचं स्वादिष्ठान ऍक्टिव्हेट होताना अडकून राहिली तिथेच, तिथून पुढे पास नाही झाली. मग ती जे पण त्याच्या मागे काही रिझन नाही कळालं का? साधना नीट नाही झाली. मी तेच सांगते, आपल्याला त्या लेवलची साधना करण्यासाठी त्याच्या मागे जायला लागतं. असं 5 दिवसांची आणि 6 दिवसांची साधना नाही चालत, वर्षांची साधना लागते. आपण स्वतः लाईफमध्ये एक स्टेबल थिंकिंग करण्यासाठी आपल्याला साधारण 30शी ओलांडायला लागते. खूप कमी लोकांना ती समज किंवा ती मॅच्युरिटी 20शी मध्ये येते. आपल्याला लाईफ म्हणजे काय हे समजण्यासाठी साधारण 25शी नंतर आपल्याला कळायला लागतं. ठीक आहे, की कुठं आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, कुठं आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. सो हे अंडरस्टँडिंग साधं आपल्याला येण्यासाठीच 25शी जायला लागते. सो त्या साधकांना ती साधना खूप वर्ष करायला लागते. जर तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं असेल, खूप कंट्रोल आणायला लागतो माइंडवरती. थोडंही वृत्ती चालत नाही तिथं, पूर्ण वृत्तींचा नाशच झाला पाहिजे. अशा लेवलला गेल्यानंतर अशा ठिकाणी जाऊनच ते करू शकतात जिथं अट्रॅक्शन नाहीये, डिटॅचमेंट सहज होऊ शकते. अशा ठिकाणी जाऊन अशा कंडिशन मध्येच हे होऊ शकतं. ठीक आहे, तर पण मग त्या व्यक्तीचं तसं कुंडलिनी वगैरे कशासाठी जागृत करतात? म्हणजे त्याच्या मागचं हे काय आहे? शक्ती म्हणजे करून बघायचं आहे.
कुंडलिनी जागृती. म्हणजे आधीचे आपले गुरु आपले ऋषीमुनी करायचे त्या लेवलची साधना. कुंडलिनी जागृती म्हणजे बेस्ट लेवलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सेल्फ रिअलायझेशन ना. आपल्याला अल्टिमेटली काय हवंय? सेल्फ रिअलायझेशन हवंय ना. परमानंद, काय म्हणतात, सच्चित आनंद म्हणतो ना आपण, त्यात ब्लिसफुल स्टेट, त्या स्टेट पर्यंत पोहोचून बघायचंय की ते काय आहे. म्हणजे विवेक ख्याती, तिथून पुढं विजडमची ती स्टेज आहे, तिथून पुढं काही नॉलेज राहिलंच नाही मिळवायचं, ते म्हणजे तुमचं लास्ट स्टेज. म्हणजे तेच तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन इज युअर अल्टिमेट मोटो. म्हणजे तुमचा अल्टिमेट गोल तोच आहे की सेल्फ रिअलायझेशन करून घ्यायचं. तर ते करून घ्यायचं म्हणजे स्वतः थ्रू, इथून कुठेही न हलता, न कुठेही जाता, आपण आपल्यावरती, मी म्हटलं ना, सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, कारण आपलं शरीर या नेचर पासूनच बनलेलं आहे आणि आपल्यात ती ताकद आहे. पण आपल्याला अविद्या आहे. आपल्याला अविद्या आहे की आपण भलत्याच गोष्टींमध्ये अडकत बसतोय ना. आपण त्या गोष्टीवर, त्या रूटवरच जात नाही, स्पिरिच्युअलिटीच्या रूटवर जातच नाही. आपण साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला वेळ मिळत नाही, की आपण वेळ काढत नाही, किंवा आपल्या सिलेबसमध्ये या गोष्टींना महत्व नाहीये. आत्ता यायला लागलंय. योगा हे आता सिलेबसमध्ये ऍड करायला सुरुवात केली. ते पण फक्त आसनं, आणि लहान मुलांना काही प्राणायाम नसतंच द्यायचं, पण आसनं वगैरे आताशी इन्क्लूड करतात, आपलंच असून सुद्धा. भगवद्गीता वगैरे आताशी इन्क्लूड करतायत, ज्याच्यात अंडरस्टँडिंग खूप आहे. पण आपण दुर्लक्ष करतो आणि आपण थोडंसं वेस्टर्नायझेशन कडे जातो. ठीक आहे. सो नाऊ भ्रांती. भ्रांती इज वाईल स्टडिंग. हे जे आहे योग साधका रॉंग इंटरप्रिटेशन, म्हणजे कुंडलिनी आवेग करून मिळतं वगैरे, हे झालं त्याचा मिसयूज म्हणू शकतो तुम्ही योगाच्या नॉलेजचा. तो आपल्याला नाही करायचा. आणि वी हॅव टू बी अवेअर. आपल्याला अवेअर राहायचं की अशा गोष्टींपासून लांब राहायचं. आपल्याला इतकं सोपं नाहीये. नाऊ अलब्ध भूमिकत्व आणि अनावस्थित तत्व. या दोन मधला फरक आधी रीड करूया, मग मी एका एक्झाम्पलनी फरक सांगते. So at every stage and the procedure of yoga, the sadhaka can experience the results. However, the duration of the practice required to get the results is different for each sadhaka. एखाद्याला पश्चिमोत्तानासन 2-3 महिन्यात बसतं परफेक्ट वालं, एखाद्याला 5-6 महिने लागतात, एखाद्याला वर्ष झालं तरी नाही बसत. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे थोडासा वेळ लागला तरी चालेल. Some may experience that the result immediately, some may take long time. If to experience the results at any stage, a longer duration is required, or if in a particular duration the results are not experienced, then the sadhaka starts doubting. स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतं, एक तर स्टडीज वरती, which may lead to its stoppage. This attitude is अलब्ध भूमिकत्व. म्हणजे वारंवार 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 हेडस्टँडची प्रॅक्टिस करून सुद्धा जमत नाहीये म्हणणं, आणि एका पॉइंटला मग कंटाळून सोडून देणं. पण आपल्यामध्ये तसं नाही. आपल्याला वृत्तींचा नाश करण्यासाठी जे सांगितल्या 2 गोष्टी, अभ्यास आणि वैराग्य, त्यात अभ्यास इज कंटिन्युअस प्रॅक्टिस. तोपर्यंत प्रॅक्टिस जोपर्यंत येत नाही. ठीक आहे. सो ती प्रॅक्टिस स्टॉप नाही करायची. दिस ॲटिट्यूड इज अलब्ध भूमिकत्व. द एक्सपिरियन्सिंग ऑफ रिझल्ट इज रिलेटेड टू द ड्युरेशन अँड दिस कंपॅरिझन लीड्स टू इट्स हायड्रन्स. ओके. So in spite of other conducive elements, the study is stopped. Okay. मग आपल्याला काय केलं पाहिजे? एक्सपिरियन्सिंग रिझल्ट इज रिलेटेड टू द ड्युरेशन. ड्युरेशन हा मॅटर नाही केला पाहिजे. योगा क्लासमध्ये पण माझ्याही समोर तेच होतं की एखादं आसन करायला लावलंय की मग आधी नजर इकडं जाते आणि इकडं जाते. म्हणजे जी व्यक्ती आहे करणारी ती आधी डावीकडे बघते, हिला किती जमतंय, मग उजवीकडे बघतात, हिला किती जमतंय, आणि मग जर आम्ही कुणी क्लॅप केलं मध्ये तर मग मागे बघतात. ज्याचं छान, आपलं सोडून त्या दुसऱ्याचं बघायचं आधी की त्याचं कसं झालंय. सो असं नाही करायचं. योगामध्ये आपण स्वतःवर फोकस करायचंय. स्वतःवरती जी काही कॉम्पिटिशन करायची ती स्वतःसोबत करा, पण स्वतःच्या पण शरीराला खूप त्रास द्यायचा नाहीये. त्रास देऊन आसनं नाही करायची. ओके. त्यात आलस्य नको आहे, स्त्यान नको आहे, डाउटिंग नको आहे, सरेंडरशिप हवी आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला अति ओढाताण करून करायचं आहे. तुम्हाला तुमच्या शरीराचा कौल घेऊनच पुढे जायचं आहे. एखादं आसन येणारं पण एखाद्या दिवशी बसत नाही, असंही होतं. सो तेव्हा तुम्हाला थोडा शरीराला, तुमच्या माइंडला थोडंसं लूज सोडा. कम्प्लीट प्रत्येक वेळेस टाईट होल्ड करू नका. ठीक आहे. सो हे झालं अलब्ध भूमिकत्व. खूप दिवसा प्रॅक्टिस करून सुद्धा एखादं आसन न येणे. देन व्हॉट इज अनावस्थित तत्व? Even after achieving a particular stage, inability to remain firmly in that stage is अनावस्थित तत्व. आता समजा आलंच, 8-10 महिने प्रॅक्टिस केली, रोज भरपूर म्हणजे प्रॅक्टिस करून 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 हेडस्टँड जमायला लागलं, पण मध्ये हेडस्टँड 3 ते 5 सेकंदच होल्ड करू शकतोय, त्यापेक्षा जास्त नाही होल्ड करू शकत.
ही जी अवस्था आहे ना, दॅट इज अनावस्थी तत्व. ठीक आहे. So in all the yoga procedures, right from the physical procedures such as asana to the mental procedures such as samadhi, it is essential to remain firmly in a particular stage for some time after achieving that stage. The faith of the sadhaka and the intensity of the practice determines this. फर्मली रुटेड पाहिजे. जी काही तुम्ही साधना करणार ना, इट शुड बी फर्मली रुटेड. So it is essential to remain firmly in particular stage for some time after achieving that stage. एखादं आसन करणं हा गोल नाहीये. एखादं आसन करून होल्ड करणं इम्पॉर्टंट आहे. आताची ती एक म्हणजे काय म्हणू शकतो, फॅन्सी योगाबद्दल की एखादी आसन करणं, फोटो पुरतं होल्ड करणं आणि सोडून देणं. ते आसन तेव्हाच जमतं असं तुम्ही म्हणू शकता, जेव्हा ते आसन तुम्ही 10-10 मिनिटं होल्ड करू शकता. ऍटलीस्ट 5 मिनिट. जर बॅलन्सिंगचं आसन आहे तर तुम्हाला बॅलन्सिंगच्या आसनांचा खराच तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स साधण्यासाठी उपयोग करून घ्यायचा असेल, किंवा वीरभद्रासन सारखी आसनं आहे, नावांमध्येच वीर आहे. सो वीर म्हणजे विजयी, वीरासारखं तुम्ही होल्ड करणं एखादं आसन. ओके, त्यामध्ये तुम्हाला तुमचे थाईज वर्क करायला लागतात, त्यामध्ये तुमचा फिअर्सनेस वाढायला लागतो. जर त्या आसनाचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हेल्प हवी असेल तर तुम्हाला ते आसन 10-10 मिनिटं होल्ड करता आलं पाहिजे. नुसतं आसन केलं, फोटो काढला, सोडून दिलं, तितकाच वेळ होल्ड करता येते, त्याच्या पुढे होल्ड नाही करता येते, तर तरी सुद्धा प्रत्येक जण जो आहे तो अनावस्थित तत्वामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. सो होल्डिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. If it is not possible to stay firmly in the stage, doubts arise about sadhana which disturb the yoga studies and may stop them altogether too. Hence, special efforts should be made to stay in the stage firmly. The unwavering faith of the sadhaka can easily remove these hindrance. Okay? अनवेवरिंग फेथ म्हणजे स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवणं, अढळ श्रद्धा म्हणतात ना, अशी श्रद्धा ठेवून पुढे गेलात तर अशा प्रकारचा हँडल्स जो आहे तो आपण काढू शकतो. ओके, सो प्रॅक्टिस तिथपर्यंत करायची जोपर्यंत जमत नाही, एवढं एकच उत्तर आहे त्याला. ओके, नाव इफेक्ट्स ऑफ विक्षेपम. विक्षेपांसोबत हे झाले सगळे 9 विक्षेप झाले आपले. ओके, सो विक्षेपांसोबत त्यांचे इफेक्ट्स पण येतात. म्हणजे काय, यातला एखादा इफेक्ट म्हणजे यातला एखादा ऑब्स्टॅकल तुमच्यामध्ये असेल तर त्यांचे काहीतरी साइन अँड सिम्पटम तुमच्यावरती दिसतात. तर ते कुठले ते बघूयात. दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व, श्वास प्रश्वास, विक्षेप, सहभुवाज. These obstacles are usually accompanied by mental or physical pain, डिप्रेशन, अजायटेशन और एन्झायटी अँड डिस्टर्ब ब्रीदिंग. ओके, हे 4 जे आहेत ते एक 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 डिटेल मध्ये पाहूयात. एक मिनिट. हे 4 आहेत. दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व आणि श्वास प्रश्वास. Now, mental or physical pain, anguish, agitation, and disturbed breath. Okay, one by one नाही, एकाच ह्याच्यात सगळ्यात. So these 4 arises as a consequence of the 9 that are given in previous sutra. They are good indicators of the subtler obstacles. Subtler म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म obstacles. Once those outer signs leads to awareness of the subtler obstacles, then it is much easier to take corrective actions to get back on the track. कोणकोणते आहेत? दुःख, दौर्मनस्य. दौर्मनस्य इज डिस्पेअर स्टेट. ओके, इथं दिले बघा. The obstacles are usually accompanied by mental or physical pain, that is dukkha. Depression or despair state is daurmanasya. Agitation or anxiety is angamejayatva, and disturbed breathing is श्वास प्रश्वास. ओके, सो हे जे आहेत हे 4 विक्षेप सहभुवाज आहेत. ओके, येस. सो हे आता हे आपल्यासाठी सांगितले, हे ऑब्स्टॅकल्स आहेत हे वगैरे. पण ऑब्स्टॅकल ओव्हरकम करण्यासाठी मी जसं आधी सांगितलंय तुम्हाला की महर्षी पतंजलीची स्पेशालिटी काय आहे की ते प्रॉब्लेम सांगतात, पण प्रॉब्लेमवरती सोल्युशन पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता हे जर आपल्याला ओव्हरकम करायचे असेल तर आपण काय करू शकतो, तर आपण अष्टांग योग फॉलो करू शकतो. ओके, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. अष्टांग योग आय गेस आपण कम्प्लीट करूया, म्हणजे मग आपल्याला पुढच्या याच्यामध्ये कम्प्लीट प्रॅक्टिकलकडे लक्ष देता येईल. आता इथे अष्टांग योग कम्प्लीट केल्यानंतर आपलं महर्षी पतंजली स्टॉप होत आहे, म्हणजे कम्प्लीट होत आहे. ठीक आहे, लिंक लागली तर आपण अष्टांग योग कम्प्लीट करू परवाच्या काही ह्याच्यामध्ये. आणि जरी तुमचं ना रेंजचा वगैरे इश्यू असेल ना गायत्री, तू शिकण्यावरती भर दे. आपण रिपीट घेणार आहोत, असं काही नाहीये की एकदाच घेऊन सोडणार आहे. आपण रिपीट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस सेशन घेणारच आहोत प्रॅक्टिकलचे.
त्यामुळं समजून घेण्यावरती भर दे. बाकी तुझा काही आज काही रेंजचा इश्यू नाहीये आय गेस जास्त. आज नाहीये, आज एकदम स्टेबल वाटते. पण तरी मी हां, दोन्हीकडनं करते, लॉग इन कारण हे केलंस. मला ऐकायला इझी जातं. आणि मग आसनं वगैरे करताना इझी जातं ना, थोडं म्हणजे इन्स्ट्रक्शन्स ऐकायला येतात. एखाद दिवशी रेंजचा प्रॉब्लेम येतो, त्याला काही नाही करू शकत. काही हरकत नाही. ठीक आहे. ओके, एक मला 5. मी आता प्रॅक्टिस करायला लागले ना, तर मला 20 मिनिटात 20 सूर्यनमस्कार जमायला लागले. अरे वाह! 20 करायला लागली? हो, पहिले 2 पण नव्हते जात मला. अरे वाह! वाह! व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. हो, डेली रोज करते मी. करतेस? डेली हो, करते. हो, डेली प्रॅक्टिस गुड, करते. गुड. तर व्हेरी गुड. 15 वरती होतं आधी, 18 झाले. आता कालपासून 20 जातायत मला. व्हेरी गुड, व्हेरी थोडं गुड. थोडं मी होल्ड करते, ब्रेक घेते. त्यामुळे हां. 20 मिनिटं लागतात. म्हणजे 25 मिनिटात मी 20 एक करू शकते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कन्सिस्टन्सी ठेव, बाकी काही नाही. हळू-हळू तेच हो. वाढवत जा. कन्सिस्टन्सी ठेव, खूप होईल तेवढंच. ठीक आहे? मला व्हेरी फक्त गुड. त्या आसनांची नावं पाठ होत नाहीयेत. ठीक आहे ना, ती होईल. थोडीशी अवघड आहे. अजून एक्झामला वेळ आहे तुमची. पहिली एक्झाम असणार आहे, पण खूप वेळ नाहीये. 1-2 आठवड्यांनी असेल. आता या वीकेंडला म्हणजे शनिवारी 4 ते 6 मध्ये एक्झाम आहे. ऑनलाईन पॉसिबल असेल तर नुसतं एक्झाम अटेंड करा. अटेंड म्हणजे कशी घेतायत आणि कसं आन्सर करतात ते बघण्यासाठी. वीकेंड बॅचची ऑनलाईन एक्झाम आहे. तर तुम्हाला जस्ट हो एक का? अनुभव हवा असेल तर 4 to 6 मध्ये या. ऑनलाईनच जॉइन म्हणजे ही करा फायनल त्याच्यात. एक्झाम आहे का? नाही, नाही, नाही. फर्स्ट टेस्ट. आपण घेतो अच्छा, ना मग असे मंथली किती टेस्ट. आहेत? अच्छा, मंथली 2 ओके. तरी होतात आणि मॉक टेस्ट सगळा सिलेबस झाल्यानंतर एक मॉक टेस्ट होते. मॉक टेस्टला मग आपण फायनल एक्झामिनर बोलवतो. जे अच्छा. अपियर झालेले आहेत. म्हणजे आपण जे हे बोलवले होते ना, भगवद्गीतेचं लेक्चर वगैरे अटेंड केलंस का तुम्ही? लिंक पाठवली होती. नसेल तर ॲटलीस्ट ऐक तरी. मग तिथे विजय हां. माडेकर वगैरे सर आहेत ना, ते एक्झामिनर असतात फायनल. जर आपण मुद्रा अच्छा. योग एक्झाम फॉर्म भरला तर. मग ते जे आहेत ते ओके. त्यांना आपण युज्युअली बोलवतो. मग ते एकदम थोडी स्ट्रिक्ट घेतात मॉक टेस्ट. म्हणजे मग तुम्हाला थोडं जास्त प्रिपरेशन करायला लावतात किंवा तुम्ही किती प्रिपेअर आहात ते बघतात. आणि मग तेच ओके. फायनल एक्झामिनर असतात किंवा त्यांच्यासारखेच क्वेश्चन विचारणारे एक्झामिनर असतात. आपण त्यांच्याकडूनच थोडंसं अच्छा. मॉक टेस्ट करून घेतो. त्याच्या आधी 2 एक्झाम्स आपण ओके. घेतो इन्स्टिट्यूट लेव्हलला. अच्छा. तर त्यातली ओके. पहिली या लोकांची आहे, या परवा सॅटर्डेला. कारण त्यांना ऑलमोस्ट त्यांचं बऱ्यापैकी पुढे गेलाय सिलेबस. तुमच्या आधी साधारण 1 महिना त्यांचा सुरू झाला होता आय थिंक. त्यामुळे अच्छा. त्यांचा सिलेबस गेलेला आहे पुढं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत का त्याला? सगळे ऑब्जेक्टिव्ह टाइप, पण तरी सुद्धा सोपे नाही आहेत. थोडेसे गुगली क्वेश्चन आहेत. त्याहीपेक्षा वायवा इम्पॉर्टंट आहे. वायवा अटेंड करणं आणि वायवा देणं ते इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्यापैकी एक्झाम द्यायची सवय आपली गेलेली असते. एक्झाम देताना थोडंसं हो ततपकून ना. बऱ्यापैकी गेलेली असते. मग थोडंसं तुमचं नॉलेज जज करतात ते. त्यामुळे पहिली एक्झाम थोडी अवघड जाते समजून घेण्यासाठी. नंतरपर्यंत येतो हळूहळू कॉन्फिडन्स. तेच क्वेश्चन्स करून. ठीक अच्छा. आहे. सो कधी वाटलं मला मी टाकून ठेवते तुम्हाला. लिंक पाठवून ठेवते. त्या लिंकवर जॉइन करा. म्हणजे व्हिडिओ ऑफ ठेवला चालेल ना? फक्त हो, हो. ऐकलं तरी चालेल ना? व्हिडिओ, ऑडिओ दोन्ही ऑफ ठेवा. ओके, ओके. चालेल. ठीक आहे. 1-2 मिनिटात मी आले हां. तुम्ही पण फ्रेश होऊन यायचं तर या. हो. आपण येस.
चलो सुरू करूयात. आल्या का दोघी? गायत्री आली? हो आली. सो आपल्याला अष्टांग योग सांगितलाय. सॉरी, आपल्याला आपल्यासारख्या साधकांसाठी हे अंतराय सांगितलेत की आपल्यासारख्या साधकांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो की व्याधी होऊ शकतात, किंवा मेंटल लँगर येऊ शकतं, किंवा संशय येऊ शकतो स्वतःवरती, किंवा हे सगळे अविरती वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात, प्रमाद सारख्या. मग आपण काय करायचं? तर योग साधना सोडायची का? तर नाही. मग आपण काय करू शकतो? तर आपल्याला सांगितलंय महर्षी पतंजलींनी की एकतत्वाचा अभ्यास करायचा, आणि एकतत्वाचा अभ्यास म्हणजेच अष्टांग योग फॉलो करा. ठीक आहे. मग अष्टांग योग म्हणजे काय? तर 8 अंग सांगितले महर्षी पतंजलींनी. अष्ट म्हणजे 8 अंग जे आहेत ती फॉलो करायची. त्यातली जी आहेत पहिली 5 आहेत ती बहिरंग योग आहेत. देर आर 4 चॅप्टर्स इन योग सूत्राणी, 195 सूत्र, सेज महर्षी पतंजली बिफोर क्राइस्ट सेकंड और थर्ड. सो बहिरंग योग मध्ये पहिले 5 येतात: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. ठीक आहे. योगाची जी जर्नी आहे ना ती बाहेरून आतमध्ये. ठीक आहे. सो यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार जे आहेत हे बहिरंग योग आहे, आणि पुढचे धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग योग आहे. ह्यांचा सिक्वेन्स पण नाही चुकला पाहिजे. हा सिक्वेन्स त्यांनी घालून दिलेला आहे की आपण डायरेक्ट आसन करतो, पण ऍक्च्युली आसनांच्या आधी काय येतं? यम फॉलो करतो का आपण? नियम फॉलो करतो का आपण सगळे? हे दोन्ही फॉलो केल्यानंतरच आपण आसनं करू शकतो. आसनं केल्यानंतरच प्राणायाम करू शकतो. प्राणायाम नंतर प्रत्याहार, आणि असं करत करत हळूहळू आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचंय. आता ही समाधी अवस्था म्हणजे तीच का जी ही ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली होती ती समाधी का? तर नाही, ही ती समाधी नाही. ही समाधी अवस्था म्हणजे तुम्ही प्रापंचिक लाईफ मध्ये राहून सुद्धा समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकता, आणि ती फॉलो करू शकता मानसिक स्थैर्यासाठी. ओके, जी आपण अवस्था फॉलो करतो ती.